खरं म्हणजे मराठवाड्याचा मानबिंदू आरोग्याच्या दृष्टीने असलेले हे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ज्याला अगदी पूर्वीपासून घाटी असं नामोल्लेख त्या ठिकाणी करून ओळखलं जातं। हे सभापती महोदय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल हे नुसतं मराठवाड्यासाठीच वरदान नाही, तर शेजारी खानदेश आहे, शेजारी विदर्भ आहे, शेजारी पश्चिम महाराष्ट्रातला नगर जिल्हा जोडून आहे सभापती महोदय। या सगळ्याकडून मोठा योग या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतोय। सभापती महोदय, रोजची त्या घाटी हॉस्पिटलची जर आपण ओपीडी लक्षात घेतली तर जवळपास हजाराच्या वर ओपीडी आहे। सभापती महोदय, त्या ठिकाणी स्वतः मंत्री महोदयांनी सुद्धा येऊन भेट दिली, पाहणी केली, जे काही तिथले प्रश्न होते ते पण निकाली काढण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेलं आहे। नुकतंच 710 कोटी रुपयाचे सर्जिकल इमारतीसाठी सुद्धा मंजुरी केवळ आणि केवळ मंत्री महोदयांच्या प्रयत्नामुळे सुद्धा सभापती महोदय मिळाली आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा सभापती महोदय त्या ठिकाणी झालेलं आहे। सभापती महोदय, त्या ठिकाणी एम्स व्हावं ही आमची मराठवाडा जनतेची मागणी आहे। ज्या पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये नागपूरला झालेला आहे, त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सुद्धा, नुसतं मराठवाडाच नाही तर शेजारी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या सगळ्या उपयोगी येणारे हे घाटी रुग्णालय असल्यामुळं, वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळं या माध्यमातून हे एम्सची स्थापना या ठिकाणी करण्यात यावी, या दृष्टिकोनातून सभापती महोदय सातत्यानं मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळेला आंदोलन सुद्धा झालेली आहेत। वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, केंद्रीय मंत्री असतील, यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा सभापती महोदय त्या ठिकाणी झालेला आहे। नुकतंच केंद्र शासनानं सभापती महोदय या देशामध्ये साधारणपणे मला वाटतं नवीन 4 संस्था स्थापन करण्याचं सुद्धा निश्चित केलेलं आहे। एकूण 24 संस्था स्थापन करण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यापैकी 18 संस्थांसाठी येणाऱ्या 26-27च्या झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र शासनानं तरतूद सुद्धा सभापतीमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे। परंतु अजून 4 संस्था त्या ठिकाणी कुठं द्यायचा याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाहीये। आणि म्हणून या माध्यमातून मंत्री महोदयाला आमची विनंती असेल की त्यांनी उत्तरात कबुली दिली